नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपीमध्ये. तर आज मी गावावरून आणलेल्या या रताळीच्या पानांची जी दारची भाजी आपण काढली होती, आजीने आपल्याला काढून दिली होती, त्या सगळ्या मिक्स भाज्यांची आज रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. ही जी मिक्स भाजी आहे ना, याला आमच्याकडे गळगळीत भाजी अशी म्हणतात आणि ही भाजी गणपतीमध्ये ऋषीपंचमीच्या उपवासाला बनवली जाते. तर आता रताळीची पानं जी आजीने काढली आणि ती फ्रेश आपण रताळीची पानं गावावरून आणली. त्याच्यानंतर दारची जी भाजी असते म्हणजे चवळीची पानं असतात ती पानं आपण घेतली. त्यानंतर कोवळा जो असतो तो कोवळा मिळाला नाही आपल्याला, पण हरभऱ्याची भाजी आजीने दिली होती, भेंडी घ्यायला तिने सांगितली होती. हे सगळं मागच्या गावाकडची रानभाजी या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं नसाल तर नक्की बघा. ती व्हिडिओसुद्धा खूप सुंदर आहे. मी गावाला जाऊन कशा भाज्या वगैरे गोळा केल्यात, आजीने मला भाज्या काढून दिल्यात, त्याच्यानंतर भाज्या निवडून घेतल्यात, हा गावचं वातावरण, ह्या सगळा व्हिडिओ मी तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेला आहे, ते सुद्धा तुम्ही नक्की बघा. आता ही जी व्हिडिओ आहे ना, याच्यामध्ये आपण गळगळीत भाजी बनवतो आहे आणि ती एकदम सोपी रेसिपी आहे आणि खायला तर एकदम उत्कृष्ट लागते. तर या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली गळगळीत भाजीची रेसिपी बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. एक सुंदर अशी चविष्ट भाजी आपण बनवूया. स्टेप बाय स्टेप एकदम डिटेलमध्ये सोप्यात सोपी पद्धत वापरून आपण सुंदर अशी भाजी बनवूया. तर चला तर मग. तर ही सगळी भाजी मिक्स आहे. त्याच्यामध्ये बघा चवळीची पानं आहेत. ही जी आहेत ती चवळीची पानं आहेत. याला आम्ही दारची भाजीसुद्धा बोलतो. तर ही चवळीची पानं घेतलेली आहेत. त्याच्यानंतर याला हरभरा बोलतात. आता ही गावाकडे उगवलेली पावसाळ्यातली भाजी आहे, त्याला हरभरासुद्धा बोलतात. आणि त्याच्यानंतर रताळ्याची पानं आहेत, बघू शकता इथे रताळ्याची पानं घेतलेली आहेत. आणि ही एक 2-4 पानं घेतलेली आहेत, ती म्हणजे चवळीची जी शेंग असते ना त्याची पानं घेतलेली आहेत. आणि आता आपण कोणती कोणती घेतली, चवळीची पानं, त्याच्यानंतर चवळीच्या शेंगेची पानं, परत अजून जी चवळीची भाजी असते जी लाल माठासारखी असते, त्याला पालेभाजी असते ती, तर त्याची पानं, त्याच्यानंतर रताळ्याची पानं आणि हरभरा. आता हरभरा हा जो प्रकार आहे ना तो थोडा गावालाच मिळतो, तो इकडे नाही मिळत. आणि जी गावाला राहणारी जी लोक आहेत म्हणजे गावच्या साईडची जी लोक आहेत त्यांना माहिती असतं. आता याच्यामध्ये अजून एक भाजी ॲड करायची असते, ती म्हणजे कोवळा. आता ती कोवळा भाजी नाही मिळाली तर त्यामुळे या सगळ्या भाज्या आपण बनवणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे भेंडी, एक 4-5 भेंडी आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत. तर आता ही सगळी भाजी मी व्यवस्थित धुवून घेते आणि त्याच्यानंतर याला चिरून घेते. अगदी 2-3 इन्ग्रेडियंट्स वापरून आपण ही भाजी बनवणार आहोत आणि खरंच खूप टेस्टी लागते. याला आमच्याकडे गळगळीत भाजीसुद्धा बोलतात, कारण या पानांमुळे ना त्याला गळगळीतपणा येतो आणि भेंडीमुळे. तर आता आपण बनवूया भाजी. सगळ्यात पहिल्यांदा मी ही भाजी कापून घेते आणि धुवून घेते, कापून घेते, मग आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. तर बघा आपली सगळी भाजी व्यवस्थित धुवून चिरून झालेली आहे. मी थोडी भेंडीसुद्धा कापून घेतलेली आहेत. आता आपण भाजी फोडणीला घालूया. आता आपण एक कढई घेतली आहे आणि कढई चांगली गरम आपल्याला करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे तेल. तर तेल सुद्धा चांगलं गरम झालं की आपल्याला टाकायची आहे ठेचलेली लसूण. या भाजीला आपण लसूण आणि मिरचीवरतीच फोडणी देणार आहोत, त्यामुळे लसूण थोडी चांगली ठेचून घ्यायची. तर आता त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मिरची. मसाला वगैरे आपण काहीच वापरणार नाही आहे, त्यामुळे फक्त मिरची घ्यायची. थोडीशी मिरची जास्त घ्यायची, सगळी चांगल्या भाजीला लागली पाहिजे. एक मिनिटभर चांगलं ह्याला परतून घ्यायचं.
लसूण थोडीशी लालसर चांगली झाली पाहिजे. बघा आता आपल्याला टाकायची हळद, एकदम थोडीशी हळद टाकायची. आणि याच्यामध्येच आपल्याला टाकायचे भेंडी. भेंडी चांगली परतून घ्यायची. व्यवस्थित भेंडी परतली ना की आता आपल्याला टाकायची आहे भाजी. आता भाजी टाकताना काय करायचं, थोडी थोडी टाकायची. थोडी थोडी टाकून मिक्स करून घ्यायची. बघा पहिल्यांदा जी भाजी टाकली ती अशी आता नरम पडली आहे. आता परत थोडी अजून टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची. असं करून संपूर्ण भाजी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. तर सगळी भाजी मी टाकून घेतली आहे कढईमध्ये. आणि आता बघू शकता खालून जी वरच्या साईडला जी भाजी येते ना ती थोडीशी नरम पडली आहे आणि त्याला भेंडीसुद्धा चांगली लागलेली आहे. भाजीचा कलर चेंज झाला आहे. आता असे करून सगळी भाजी मिक्स करून घ्यायची. एवढ्या कमीत कमी साहित्यांमध्ये म्हणजे काहीच न वापरता, म्हणजे मिरची आणि फक्त लसूण या 2 गोष्टींवरती ह्या भाजीची चव वाढते आणि खूप टेस्टी लागते. या सगळ्या मिक्स भाज्या ज्या असतात ना तर प्रत्येकाची चव आहे ना वेगवेगळी असते आणि प्रत्येकाची चव याच्यामध्ये उतरल्यावरती खूप टेस्ट येते. आणि आता भेंडीमुळे तर याला थोडासा गळगळीतपणा येतो आणि त्या भाजीला आमच्याकडे गळगळीत भाजी असंच म्हणतात. तर खूप छान चव आहे ह्या भाजीची. वर्षातून एकदा तरी, जास्त करून ही भाजी जी आहे ना ती ऋषीपंचमीला बनवली जाते. म्हणजे गणपतीच्या आधी, गणपती पूजेला बसायच्या आधीचा जो दिवस असतो ना गणपती आल्याच्या नंतरचा दिवस असतो ऋषीपंचमीचा. तर त्या दिवशी ही भाजी बनवतात. एक ऋषीपंचमीची भाजी, परत ऋषीपंचमीची भाकरी पण असते तर ती गावाला बनवतात आणि त्या दिवशी हीच भाजी आणि भाकरी खातात. ते उपवास वगैरे असतं ते सगळ्या गोष्टींसाठी ही भाजी बनवली जाते. तर पहिल्यांदा ही भाजी गावाला बनवायची, तर आता मला तेव्हापासूनच खूप जास्त आवडते. तर बघा आता भाजीचा कलर बघा तुम्ही, सगळं चेंज झालं आहे आणि भाजी नरम पडली आहे. तर आता आपल्याला याच्यावरती झाकण मारून घ्यायचं आहे. तर बघा भाजी एकदम चांगली नरम पडली आहे आणि सगळं एकत्र झालेलं आहे. सगळं जेवढं पण आपण टाकलं आहे सगळं एकत्र झालं आहे. आता आपण काय करायचं, या भाजीमध्ये ना थोडंसं मीठ टाकायचं आणि भाजीला झाकण मारायचं. म्हणजे आपली भाजी लगेच तयार होते. काही वेळ लागत नाही भाजी बनवण्यासाठी आणि काही जास्त साहित्य लागत नाही, पण भाजीची चव खरंच खूप सुंदर लागते. तुम्हाला जर यातल्या भाज्या मिळाल्या ना तर तुम्ही नक्की करून बघा. आणि जर गाव साईडचं जर कोण असेल तर त्यांना माहितीच असेल की ह्या भाजीबद्दल. खूप टेस्टी भाजी लागते. तर आता मी थोडंसं मीठ घालून घेते.
चवीपुरतं मीठ टाकायचं. सगळं मिक्स करून घ्यायचं. आता याच्यावरती ना झाकण ठेवायचा आणि एक 2-3 मिनिटच फक्त याला वाफवून घ्यायची, म्हणजे आपली भाजी तयार आहे. तर बघा 2-3 मिनिटानंतर आता मी भाजीवरचं झाकण काढत आहे आणि भाजी बघू शकता तुम्ही, खूप छान अशी शिजलेली आहे आणि त्याची क्वांटिटी पण कमी झाली आहे. भाजीचा रंग वगैरे चेंज झाला आहे. खूप मस्त भाजी शिजली आहे. आता ही भाजी आहे ना भाकरीसोबत खूप छान लागते आणि भातासोबत पण खूप छान लागते. मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे. मिक्स भाजी म्हणू शकतो किंवा गळगळीत भाजी म्हणू शकतो. खूप छान लागते खायला. तर आता ही भाजी मी तुम्हाला ताटात वाढून दाखवते. तर मस्त अशी भाजी बघा मी डिशमध्ये घेतली आहे आणि खूप सुंदर दिसते. वाससुद्धा भाजीचा खूप छान येतो आहे. तर तुम्हाला ही भाजीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही भाजी तुम्हाला बनवायला मिळेल की नाही माहिती नाही, पण अशा भाज्या ज्या आपल्याला माहिती नाही आहेत त्या बघितलं तरी खूप छान वाटतं की अशीसुद्धा भाजी बनवली जाते. तर त्यातलीच ही एक भाजी आहे, ती बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे आणि खरंच खूप टेस्टी लागते. तर ह्या भाजीमध्ये तुम्ही लाल माटाची भाजी, परत आपली चवळीची भाजी, परत अजून भेंडी वगैरे असं तुम्ही मिक्स भाजीसुद्धा अशा पद्धतीने बनवू शकता. खूप छान लागेल. तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.